नमस्कार मंडळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार झालेलं आहे। आज जवळपास दिल्लीत ज्या काही विधानसभेच्या निवडणुकी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळालेल्या आहेत। 48 जागेवरती विजय मिळालेला आहे आणि केजरीवाल यांनी जे काही कामं केली होती, कामं केलेली असताना सुद्धा यांच्या पदरात फक्त 22च जागा पडलेल्या आहेत। आणि नेमकं असं काय घडलं, केजरीवाल हे कुठे चुकलेले आहेत आणि भाजप हे कसं पद्धतीने सक्षम राहिलेले आहे याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपली सभा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आता ज्या पद्धतीने विधानसभेची लगबग सुरू झाली होती आणि यापूर्वी जे काही केजरीवाल होते, केजरीवाल यांच्यावर केसेस दाखल करण्यात आल्या होत्या। त्यांच्यावर त्या ठिकाणी काही ईडी असेल, सीआयडी असेल, अशा पद्धतीचं काही पथक नेमण्यात आलं होतं आणि त्या कारवाईला ते समोर गेले होते। कारवाईला समोर गेल्यानंतर त्यांची काही दिवसानंतर सुटका सुद्धा झाली होती, जमानत सुद्धा झाली होती। परंतु हे सर्व काही झालं आणि यापूर्वी केजरीवाल यांनी जे काही कामं केले होते, शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सवलती असतील, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात काही सवलती आणि काही फी असेल ह्या कुठेतरी माफ करण्याचं काम केजरीवाल यांच्या माध्यमातून झालं होतं। आणि त्याचबरोबर जे काही लाईट बिल सारखा प्रश्न असेल, या ठिकाणची जी लाईट होती ती पूर्णपणे मोफत करण्यात आली होती। कोणत्याही प्रकारचा ग्राहकावर कर लावण्यात आला नव्हता, बिल सुद्धा घेण्यात आलं नव्हतं। त्याचबरोबर पाण्यासारखा प्रश्न असेल, त्या ठिकाणच्या पाण्याच्या काही ज्या नगरपालिकेच्या ज्या काही योजना होत्या त्या सुद्धा राबवण्यात आल्या होत्या आणि बरेच कामं केजरीवाल यांच्या माध्यमातून झाले होते। परंतु केजरीवाल यांना भेटावं असं यश मिळालं नाही आणि फक्त त्यांना 22 जागेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं। आणि त्याचबरोबर जे काही भाजप होतं, जे काही भाजपच्या कार्यकर्ते होते त्या ठिकाणी कामाला लागले, जोमाने कामाला लागले आणि ज्या पद्धतीने विधानसभा महाराष्ट्रात झाली त्याच पद्धतीने त्या ठिकाणचे नायडू यांनी सुद्धा त्या ठिकाणचा कार्यकाळ सुरू केला आणि जे काही कार्यकर्ते होते ते त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झाले। ॲक्टिव्ह झाल्यानंतर जे काही भाजप आहे ते भाजपने पटवून देण्याचा प्रयत्न केला की केजरीवाल यांच्या चुकीमुळे किंवा जे काही केजरीवाल यांनी एक काम केलं होतं त्या चुकीमुळे ते कुठेतरी आज जेलात आहेत, ते कुठेतरी दोषी आहेत असं सांगण्याचा प्रयत्न झाला होता। आणि याच्याच बाजूने जी काही प्रजा आहे, जनता आहे, ते कुठेतरी त्यांचा भ्रम निर्माण झाला आणि खरंच केजरीवाल हे खराब आहेत असं एक वातावरण तयार झालं आणि याचाच फटका जे काही केजरीवाल यांना ते पडलेला होता। जे काही केजरीवाल यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि फक्त 22 जागेवरती त्या ठिकाणी त्यांना समाधान मानावं लागलं होतं। आणि त्याचबरोबर एक मुख्य कारण म्हणजे जे काही भाजपच्या माध्यमातून त्यांना पटवून देण्याचं काम किंवा जनतेला पटवून देण्याचं काम झालं होतं आणि केजरीवाल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दारू वाटपाचे कार्यक्रम सुरू झाले होते, म्हणजेच परवाने त्या ठिकाणी वाटप करण्यात आले होते आणि याचीच नाराजी कुठेतरी अशा पद्धतीने काही परवाने वाटप करण्यात आले होते की जे काही परवाने आहेत ते पाण्यासारखे वाटण्यात आले होते। एखादे पाणी फिल्टरचं त्या ठिकाणी प्लॅन टाकला जातो, त्या पद्धतीने त्या ठिकाणी दारूचे जे काही लायसन असतील ते वाटप करण्याचं काम केजरीवाल यांचं झालं होतं आणि याचाच फटका जो आहे तो विधानसभेत त्यांना बसला होता आणि भाजप यामध्ये सक्षम राहिलं। भाजपने जे काही केजरीवाल यांचे प्रकरण आहे तर ते कुठंतरी जनतेच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये किती सत्यता होती हे त्यांनाच माहीत आहे। परंतु ज्या पद्धतीने केजरीवाल कुठंतरी सक्षम राहायला पाहिजे होते आणि केजरीवाल यांनी जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील, जे काही समाज कार्यकर्ते असतील, त्यांचे जनता असेल त्या ठिकाणी ते पटवून देण्याकरता कुठेतरी कमी पडले आणि याच कारणाने भाजप त्या ठिकाणी 48 जागेवर निवडून आलं आणि फक्त 22 जागेवर त्या ठिकाणी केजरीवाल यांना समाधान मानावं लागलं। अशा पद्धतीने ही राजकारण झालं। या पद्धतीने इतर काही ईडी असेल, सीआयडी असेल, त्या काही चौकशी झाल्या आणि त्या चौकशीतून लोकांचा जो संभ्रम आहे तो निर्माण झाला आणि कुठेतरी त्या ठिकाणचं वातावरण तसं झालं आणि फक्त भाजपला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आणि केजरीवाल यांना फक्त 22 जागेवरती समाधान मानावं लागलं। आणि त्यानंतर केजरीवाल यांनी न्यूजच्या माध्यमातून, बाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेचे आभार सुद्धा मानलेले होते आणि असंही बोलले होते की जे काही तुम्ही मला प्रेम दिलं, जे काही आतापर्यंत 22 जागा निवडून दिलेल्या आहेत, यापूर्वी सुद्धा आम्ही यानंतर सुद्धा जनतेचं काम करणार आहोत। त्या ठिकाणचे काही सामान्य प्रश्न असतील, सार्वजनिक प्रश्न असतील किंवा व्यक्तिगत प्रश्न असतील, कोणताही प्रश्न जरी असेल तर तो आम्ही
सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला खुर्चीची गरज नाही, जनतेची गरज आहे असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. या संदर्भात, या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.